Hello guys, I am audible na? वैभवी, सिद्धी. Hello. Yes, sir. Okay. Good. काल काय काय बघितलं आपण? तुमचं फर्स्ट समरी पेज रेडी? जशी माझी रेडी तशी? एनीवन? त्याने एक कन्सेप्ट सांगायची राहिली तुम्हाला, ते ड्रिल थ्रू वर्क होत नव्हतं, राईट? सो मी आज तिथूनच स्टार्ट करतो. ओके, माझा व्हॉइस ब्रेक होत नाहीये ना? थोडा नेटवर्क इश्यू आहे माझ्या साईडला, त्यामुळे म्हणलं. माझा व्हॉइस ब्रेक नाही होते ना? व्यवस्थित येतोय ना? नाही सर. हो. ओके ओके, ठीक आहे. ओके, आता मी इथं काय सिलेक्ट केलंय? ओके, एक कार्ड विज्युअल ट्री मॅप घेतलेला. ओके, इथं मी फाइंड काय केलं? टोटल ऑर्डर, टोटल प्रॉफिट बाय कॅटेगरी नेम. ओके, बट आता मला ह्याचं YTD QTD सेल्स दाखवायचं असेल तर फर्स्ट वन आपण एक तर टूल टिप तयार करू शकतो, और सेकंड वन ड्रिल थ्रू. ओके, सो काय करतो मी? सेकंड पेजला जातो, एक टेबल सिलेक्ट करतो. ओके, त्यामध्ये काय करतो मी? डेट हेरार्की पास करतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये QTD सेल्स ड्रॉप करतो, और YTD ड्रॉप करतो. ओके, पेज वनला काय आहे माझं मेन्शन? कॅटेगरीज आहेत. ओके, आता सो सेकंड पेजवर येतो, आणि इथं ऍड रूल थ्री फील्ड्स हिअर म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतो इथं राईट साईडला. ऍड ड्रिल थ्रू फील्ड्स हिअर. सो मला कॅटेगरी नेम वाईज पाहिजे, राईट? सो मला कशा थ्रू पाहिजे? कॅटेगरी नेम वाईज. सो मी काय करतो? प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये जाणं आणि जस्ट कॅटेगरी नेम इथे ड्रॅग कर. ओके, आल्या समथिंग कॅटेगरी ॲक्सेसरीज लाईक क्लोथिंग कंपोनंट्स. ओके, अगेन मी काय करतो? फर्स्ट पेजवर जातो. आता समजा मला ॲक्सेसरीजच्या बघायच्या आहेत. ओके, कशा थ्रू पाहिजे? ड्रिल थ्रू सोबत बघायच्यात. सो मी काय करतो? क्लिक करतो त्या प्रोडक्टवर आणि राईट क्लिक करतो. ओके, देन राईट क्लिक. इथं ड्रिल थ्रू नावाचं ऑप्शन येते, दिसतं इथं ड्रिल थ्रू नावाचं ऑप्शन. ते कुठं रिडायरेक्ट करतंय मला? डायरेक्ट पेज टूला, जिथं माझं ड्रिल थ्रूची कन्सेप्ट आहे. सो मी करतो जस्ट पेज टूला सिलेक्ट करतो. आलं इथं माझं टोटल YTD सेल्स अकॉर्डिंग टू ॲक्सेसरीज 2021 पासून ते 2022 पर्यंत आला. हॅलो, काय ड्रिल थ्रू कसं वर्क करतं? हॅलो, और परत सांगू? हॅलो, परत सांगू की कळतंय? सर परत एकदा रिपीट करा ना. ओके ओके, वेट अ मिनिट. ओके, आपण टूल टिप कसं बघितलेलं आठवते? तसेच प्रकारे काय करतो मी? आता ह्या जे ॲक्सेसरीज नावाचे काय कॅटेगरीज आहे, सो मला ह्याचा YTD थ्रू सेल्स हवा आहे. कशा थ्रू सेल्स हवा? YTD थ्रू. बट मी जर इथूनच त्याला रिडायरेक्ट केलं तर, इफ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मला जर डायरेक्ट दाखवायची असेल तर विदाउट पेज सर्च करता मी कुठं काय फाईंड केलंय तसं. सो मी काय करतो? पेज टूला जातो आणि एक टेबल सिलेक्ट केला. ओके, मी काय करतो? अगेन हे करतो, त्याला रिमूव्ह करतो. ओके, काय करतो? एक टेबल सिलेक्ट करतो. ठीक आहे, त्यामध्ये डेट जो डेट जी हेरार्की ती ड्रॉप आउट करतो. ओके, म्हणजे ट्रॅक करतो, अँड देन ह्याच्यामध्ये YTD सेल्स ट्रॅक करतो. ओके, इथं मला काहीतरी सेल्स दिसतोय, राईट? ओके, सो आता काय करतो? मला हे पेजला, म्हणजे फर्स्ट पेज माझं ह्या पेजला दिसायला पाहिजे, म्हणजे पेज टूला दिसायला पाहिजे. इफ मी जर ॲक्सेसरीजवर क्लिक केलं, ओके, तर ॲक्सेसरीजचा जो काही YTD सेल्स असेल, इयर टू टिल डेटचा सेल्स, तुम्हाला ह्या पेजवर दिसायला पाहिजे. ओके, सो आपण कशा थ्रू फाईंड करायचं आपल्याला?
कॅटेगरी नेम थ्रू, राईट. सो इथं राईट ऑप्शन, राईट साईडला तुम्ही खाली बघा तर ऍड ड्रिल थ्रू म्हणून एक ऑप्शन आहे, बघितला, ऍड ड्रिल थ्रू. सो मला कशा वाईज फाइंड करायचा होता, कॅटेगरी वाईज. सो मी काय करणार ह्याच्यामध्ये जस्ट एक कॅटेगरी ड्रॅग करणार. ओके, टेबल सिलेक्ट करतो अँड देन कॅटेगरी नेम ड्रॅग करतो, कॅटेगरी नेम. ओके, आल्या कॅटेगरी नेम, समथिंग ॲक्सेसरीज, बाईक्स, क्लोथिंग, कंपोनंट. देन अगेन पेज 1 ला जातो. ओके, पेज 1 ला जातो अँड देन ॲक्सेसरी. ओके, बाईक्सवर क्लिक करतो आता. ओके, बाईक्सवर क्लिक केलं, देन त्याला राईट क्लिक करतो. इथं ड्रिल थ्रू म्हणून ऑप्शन येते, राईट. ड्रिल थ्रू म्हणून काय येते, ऑप्शन येते. सो याला डायरेक्ट पेज 2 ला रिडायरेक्ट करतो. आला इथे सेल्स काहीतरी 2020 पासून समथिंग काहीतरी बाईक्सचा. का आलं, Yes, sir. काय नाही, छोटी जसं टूल टिप आपण यूज केलं ना त्याप्रमाणे ड्रिल थ्रू आहे. ओके, ठीक आहे. ओके, सो आम्ही रिनेम करतो आणि ड्रिल थ्रू देतो. ओके, एनीवन कोण सांगू शकतं का टूल टिपचं काय वर्क होतं, टूल टिप काय प्रोव्हाइड करतं, एनीवन? एनीवन फास्ट. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते, राईट. बट कशा थ्रू, कॅनव्हास पेज सेटिंग मधून सिलेक्ट केल्यानंतर तिथं. नाही, कशा थ्रू तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तसं तर मी जेव्हा मी इनसाइट्सवर जातोय. ओके, अगेन इनसाइट्सवर जातो. इथं जर मी सिलेक्ट केलं इथं पण मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दाखवतोय, बट एक जस्ट डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये दाखवतोय, राईट. बट जर मला त्याला व्हिज्युअल थ्रू शो करायचं असेल तर मी काय यूज करणार, टूल टिप यूज करणार, राईट. कळालं, टूल टिप आणि ड्रिल थ्रू दोन मेन कन्सेप्ट आहेत. ओके, तुम्हाला करायला लावतील, सो लक्षात ठेवा. मी काय करतो आता, अगेन एक टेबल घेतो. ओके, अगेन एक टेबल घेतो, त्यामध्ये डेट हायरार्की ड्रॅग करतो अँड त्यामध्ये YTD सेल्स ड्रॉप करतो. इफ जर मला हे चेंज करायचं असेल काय करतो मी, स्लायसर यूज करतो. ओके, स्लायसर यूज करतो अँड देन इथे इयर ड्रॅग करतो, इयर ड्रॅग. हे सेल्स चेंज होतं ते का, हे कशा थ्रू होतं ते, स्टॅटिक थ्रू. म्हणजे मी काय करतोय, एक स्लायसर घेतोय. ओके, एक स्लायसर घेतोय, त्याच्यामध्ये जस्ट इयर ड्रॅग करतोय, राईट. बट ह्याचं जर डायनेमिक व्हर्जन असेल तर, म्हणजे इफ मी डायनेमिक थ्रू जर स्लायसर यूज केलं तर, हॅलो, ओके. सो आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे पॅरामीटर. न्यू पॅरामीटर म्हणून एक कन्सेप्ट आहे. ओके, न्यू पॅरामीटर म्हणून एक कन्सेप्ट आहे. ओके, काय करतो आता मी, न्यू पॅरामीटरवर सिलेक्ट करतो. इथे दोन ऑप्शन आहे, न्यूमेरिक रेंज अँड न्यूमेरिक फील्ड्स. ओके, कोणकोणते ऑप्शन आहे, न्यूमेरिक रेंज अँड न्यूमेरिक फील्ड्स. ओके, मी काय करतो, न्यूमेरिक रेंजवर क्लिक करतो. ओके, इथं काय काय विचारले, नेम काय, इथं नेम काय म्हणतो मी, पॅरामीटर इथं जस्ट नेम मिळतो, पॅरामीटर 1. ओके, पॅरामीटर 1 जस्ट नाव देतो. ओके, अँड देन रेंज. रेंज म्हणजे काय येतं, मिनिमम टू मॅक्सिमम. आपले इयर कुठून स्टार्ट होतोय. ओके, म्हणजे आपल्याकडे 3 टेबल इयरचे 20, 21, 22 3 वर्षाचा डेटा आपल्याकडे. ओके, सो मी इथं काय ठेवतो 1. ओके, देन मॅक्झिमम कुठपर्यंत 3 वर्षाचा डेटा, राईट. सो इथं करतो 3. ओके, इन्क्रीमेंट मध्ये 1, डिफॉल्ट 1. ओके, देन
क्रिएट करतो. क्रिएट झालं, क्रिएट होतो तो. ओके, इथं पॅरामीटर समथिंग काय ते क्रिएट झालंय. स्लाइसर सेटिंग मध्ये जातो and then वर्टिकल एक्स. ओके, हे तर दिसतंय 1 2 3 काय ते क्रिएट झाले, म्हणजे 1 2 3 पर्यंत तयार झालंय माझं, राईट. सो मी जेव्हा 1 वर क्लिक करतो 2 देन 3. ओके, आता काहीतरी असं वर्क होते. ओके, अगेन काय करतो मी, ओके, आता जेव्हा मी पॅरामीटर 1 वर क्लिक करेल, ओके, काय करतो मी पॅरामीटर 1 वर क्लिक करेल, इथं काय दिसतंय तुम्हाला, जनरेटेड सिरीज. आपण एक सिरीज तयार केली, कशा थ्रू, फर्स्ट म्हणजे स्टार्ट कुठे होणार, पहिल्या इयर पासून, संपणार कुठे, तिसऱ्या इयरला, बट त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट कितीची पाहिजे, 1 ची, राईट. हे जनरेटेड सिरीज दिसते, आपण तिथे कुठे तयार केलेली, युजिंग पॅरामीटर, राईट. सो मी काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, देन पॅरामीटर व्हॅल्यू ड्रॅग करतो त्याच्यामध्ये. काहीतरी व्हॅल्यू चेंज होते असं दिसतंय का इथं, काहीतरी काय होतं, व्हॅल्यू चेंज होते. हॅलो ऑनलाईन, लक्ष आहे का, और कळत नाही गोष्टी थोड्या. हॅलो हॅलो, तुम्हाला यूज कळेल मी कशासाठी यूज करतो एक्झॅक्ट पॅरामीटर. ओके, आपण एक इयर प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड केला, राईट. कुठे गेला प्रिव्हियस इयरचा सेल्स, आपण प्रिव्हियस इयरचा सेल फाइंड केला, राईट. इथं काय केलेलं आपण, -1 इयर, देन कॅलेंडर लुकअप डेट टाकलेला. बट इथं मी -1च्या जागी जर पॅरामीटर सिलेक्ट केला तर, इफ जर मला प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ओके, दरवेळेस मला काय द्यावं लागेल, -1 -2 -3 -4, राईट. इफ जर मी इथं पॅरामीटर टाकला तर डायरेक्ट मी काय करतो, इथं पॅरामीटर 1 सिलेक्ट करतो. ओके, पॅरामीटर 1 व्हॅल्यू, ओके, सिलेक्ट केली, देन ओके म्हणतो. जस्ट वेट अ मिनिट. देन मी काय करतो, टोटल प्रिव्हियस इयरचा सेल्स याच्यामध्ये ड्रॅग करतो. ओके, कशामध्ये, आपल्या टेबल व्ह्यू मध्ये, टोटल प्रिव्हियस इयर. ओके, टोटल प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचे सेल्स काय आहेत, just wait a minute. Okay, wait. There is our previous year sales, this one. Okay, मी इथं काय करतो, जस्ट -1 करतो आता, -1, एंटर करतो, देन ड्रॅग करतो. प्रिव्हियस इयरच्या क्वार्टर वाईज आहे ना, त्याच्यामध्ये जस्ट क्वार्टर क्लिक करतो, डिलीट करतो. ओके, प्रिव्हियस इयरची काहीतरी व्हॅल्यू होती, राईट. प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू होती काहीतरी. ओके, इथं काय करतो मी आता पॅरामीटर 1 यूज करतो. ओके, पॅरामीटर 1 ची व्हॅल्यू यूज करतो, देन एंटर. जेव्हा मी पॅरामीटर 1 वर क्लिक केलं, ओके, 2 वर क्लिक केलं, 3 वर क्लिक केलं, मला ऑटोमॅटिकली प्रिव्हियस इयर्सच्या व्हॅल्यू देतात आहे काय. जेव्हा मी 2 वर क्लिक करेल तर तो कोणती व्हॅल्यू देतो मला, 21 मध्ये, 22 मध्ये, त्याच्या प्रिव्हियस इयरचे काहीतरी सेल्स झाले असेल ती, राईट. 1 वर क्लिक करतो, ओके, मला कोणती व्हॅल्यू देतोय, प्रिव्हियस इयरच्या सेल्सची, कळत आहे. आता जेव्हा मी 3 वर क्लिक करेल, ओके, 3 वर क्लिक करेल, तो मला व्हॅल्यू देणार आहे का, नाही देणार. का,
माझ्याकडे 23 इयरच नाहीये, तो काय करतोय नेक्स्ट इयर मध्ये त्याच्या प्रिव्हियस इयर सेल्सची व्हॅल्यू देतोय. ओके, इथं कळालं का काय केलं मी? आता बघा अगेन 2 वर क्लिक करतो. देन जेव्हा 2022 मध्ये गेलोय तर मला इथं प्रिव्हियस इयरच्या सेल्सची व्हॅल्यू कळती 1,05,000 समथिंग. मी तर स्लायसर यूज केला का, और ती -1 -2 कंडिशन यूज केली का? इथं मग मी काय यूज केलं? डायनॅमिक स्लायसर यूज केला. काय केलं? डायनॅमिक स्लायसर. ते कशा थ्रू? मी आधी कशामध्ये गेलो? मॉडेलिंग मध्ये गेलो. ओके, देन न्यू पॅरामीटर म्हणून एक ऑप्शन आहे. कोणता? न्यू पॅरामीटर. देन न्यू पॅरामीटरला सिलेक्ट केल्यानंतर इथे एक न्यूमेरिक रेंज म्हणून ऑप्शन आहे. राईट? कोणता? न्यूमेरिक रेंज. देन न्यूमेरिक रेंजवर गेलो. ओके, इथे जस्ट एक रेंज टाकली. आपली रेंज कुठे होती? ही आपल्याकडे किती वर्षाचा डेटा होता? 3 वर्षाचा डेटा होता. म्हणजे मी काय मिनिमम मध्ये काय टाकणार? 1. मॅक्सिमम किती वर्षाचा डेटा आहे? 3 वर्षाचा. सो इथं काय लिहिलं मी? 3. इन्क्रीमेंट किती वर्षांनी व्हायला पाहिजे? 1 वर्षांनी. अँड डिफॉल्ट 1. असं मी काय केलं? एक पॅरामीटर तयार केलं. ओके, देन त्याला एक स्लायसर घेतला आणि त्या पॅरामीटर 1ला त्याच्यामध्ये पास केलं. ओके, देन मी इथं एक टेबल व्ह्यू घेतला आणि टेबलमध्ये जस्ट मी काय करतोय? प्रिव्हियस इयरचा सेल्स मेन्शन केला. सो मी जेव्हा 2 वर क्लिक करेल तेव्हा मला प्रिव्हियस इयरचा सेल्स दिसतोय. अगेन मी 3 वर क्लिक करतो. दिसतोय का सेल्स? नाही दिसत. का नाही दिसत आहे? बिकॉज माझ्याकडे 23चा डेटाच नाहीये. बट जेव्हा मी 2 वर क्लिक करेल 2021 मध्ये तो मला काय दाखवणार आहे? 2022 मध्ये तो मला प्रिव्हियस इयरचा म्हणजे कोणता डेटा? प्रिव्हियस इयर सेल्स म्हणजे कोणता डेटा? 21चा सेल्स डेटा शो करणार आहे. आणि जेव्हा मी 1 वर क्लिक करेल ओके, मग त्याने मला 2021 मध्ये काय दाखवलं? 2020चा डेटा दाखवलं म्हणजे प्रिव्हियस इयरचा. त्याच्या प्रिव्हियस इयरचा काय केला? डेटा शो केला त्यांनी. काल आपण न्यूमेरिक रेंज कसं यूज करतो? और ह्याला काय म्हणतो आपण? डायनॅमिक फिल्टर म्हणतो. काय म्हणतो? डायनॅमिक फिल्टर. जेव्हा मी पॅरामीटर व्हॅल्यूला सिलेक्ट करेल ना, ओके, काय करतो? पॅरामीटर व्हॅल्यूला सिलेक्ट करतो. इथं काय दिसतंय का? एक मेजर क्रिएट झालाय. सिलेक्टेड व्हॅल्यू पॅरामीटर 1 समथिंग. हॅलो, कळतंय पॅरामीटरचा यूज ऑनलाईन? हो सर. कळालं? एकलाच कळालं का? बाकीच्यांना नाही? हो सर. हे बघा, जर मला एखादा प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करायला लावलाय, ओके, कट प्रॉफिट सेल फाइंड करायला लावलाय, तर मी काय करणार? दरवेळेस कॅल्क्युलेट फंक्शन लिहित बसणार का? दरवेळेस कॅल्क्युलेट फंक्शन लिहित बसणार? हे मला थोडं हेक्टिक नाही जाणार? हे दरवेळेस -1 -2 -3 -4 असं करत बसणार का? नाही. इफ जर माझ्याकडे रेंज असेल, ओके, इफ माझ्याकडे रेंज असेल तर मी ती रेंज यूज करून फिल्टर यूज केला तर हे मला सोपं पडेल. राईट? ओके, क्लिअर ना? हो सर. ठीक आहे. कोणाला डाऊट्स काय? आता अगेन काय करतो मी? ह्याच्यामध्ये टोटल ऑर्डर क्वांटिटी ड्रॅग करतो. लक्ष द्या, टोटल ऑर्डर क्वांटिटी. टोटल ऑर्डर क्वांटिटी सॉर्ट. टोटल ऑर्डर क्वांटिटी आलं काहीतरी. ओके, टोटल ऑर्डर क्वांटिटीचा पण प्रिव्हियस सेल्स इथं दिसतोय का तुम्हाला? जसं आपण प्रिव्हियस सेल्स मध्ये केलं फाईन तसंच प्रमाणे. ओके, दिसतंय का तुम्हाला इथं टोटल ऑर्डर क्वांटिटी? ओके, इफ तुम्हाला प्रिव्हियस इयरचा टोटल ऑर्डर क्वांटिटी काढायची असेल तर मी काय करणार? अगेन काय करतो मी? अगेन मॉडेलिंग मध्ये जातो, न्यू पॅरामीटर मध्ये जातो, न्यूमेरिक रेंज. ओके, प्रिव्हियस इयरची काय फाईंड करायची? मला टोटल ऑर्डर क्वांटिटी फाईंड करायची. ओके, सो आधी काय करतो? एक मेजर तयार करून घेतो, न्यू मेजर क्रिएट करतो. आता माझ्याकडे रेंज मी ऑटोमॅटिकली पॅरामीटर सिलेक्ट केलेलं. ओके, किंवा ऑटोमॅटिकली मी पॅरामीटर चूज केलंय किंवा क्रिएट केलंय. देन काय होतं? प्रिव्हियस इयर ऑर्डर क्वांटिटी. ओके, देन इथं काय यूज करणार मी? कॅल्क्युलेट फंक्शन. राईट, मला फाईंड काय करायचं आहे? प्रिव्हियस ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर
ऑर्डर ऑर्डर ओके, टोटल ऑर्डर फाइंड केली. देन मी तर डेट ॲड फंक्शन वापरणार. ओके, डेट ॲड. देन आता मी तर डेट्स काय टाकणार, कॅलेंडर लुकअपची डेट पास करू. ओके, कॅलेंडर लुकअप डेट पास करतो. बट आता इथं मी -1च्या ऐवजी काय लिहू शकतो, पॅरामीटर 1 व्हॅल्यू लिहू शकतो. एव्हरीवन पॅरामीटर 1 व्हॅल्यू लिहू शकतो. तो काय करतो मी, हो सर. पॅरामीटर 1 व्हॅल्यू. देन ये काय करतो, टेबल व्ह्यू मध्ये जातो. अँड देन अगेन काय करतो, ट्रॅक करतो. इथं आल्या ऑर्डर क्वांटिटी. बरं, हा ऑर्डर क्वांटिटी मला कोणत्या मिळाल्या, 21च्या. ह्याच्यावर मी 1 मध्ये सिलेक्ट करेल. ओके, मला इथं ऑर्डर क्वांटिटी कोणत्या म्हणतात, प्रिव्हियस इयरच्या. कोणत्या मिळते म्हणजे 2020च्या. हे माझं इझी काम करून ठेवलं का पॅरामीटरने. काय केलं त्याने, ओके, कळते एव्हरीवन पॅरामीटरचा यूज एक्झॅक्ट. म्हणजे तुम्हाला दरवेळेस डिफरंट प्रोडक्टसाठी और डिफरंट क्वांटिटीसाठी दरवेळेस तुम्हाला एक डिफरंट मेजर नाही लावला. त्यासाठी तुम्हाला एकच मेजर लिहायचं आणि त्यामध्ये जस्ट काय पास करायची, पॅरामीटर 1 ची व्हॅल्यू पास करायची. ओके, एक नवीन पेज. कळलं ना, पॅरामीटर व्हॅल्यू युजिंग न्यूमरिक रेंज. कळलं, हो हॅलो, सर. आहे लक्ष सगळ्यांचं. कोणतीच जण नाही, कोणच रिप्लाय देत नाही. येस सिद्धी, हँड रेज केलं का. पण सर तिकडे जे ते ब्लँक व्हॅल्यूज येत आहेत त्याच्यासाठी काय करायचं, कोणत्या ब्लँक व्हॅल्यूज, लाईक तो थर्ड इयरचा घेत नाहीये ना, कारण थर्ड तिकडे ते इयरचा ना, इयर प्रेझेंट. इथं थर्ड हा इयरचा ब्लँक. हा का देतोय माहिती का, कारण की माझ्याकडे 2023चा डेटा असताना तर त्यांनी मला प्रिव्हियस इयर्सचे व्हॅल्यू दिले असते. म्हणजे कोणते दिले असते, 2022च्या. बट आता मला त्याच्याकडे, आता माझ्याकडे काय ऑप्शन नाही दाखवण्यासाठी, तो त्यामुळे मी काय करणार, एक 2023चा डेटा घेईल आणि त्याच्यावर शो करेल. ओके, बट मला एक सांग, इफ मी एक 2020चं सिंगल व्हॅल्यू काढू शकतो, प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करू शकतो एक कॅल्क्युलेट मेजर यूज करून, काढू शकतो. हॅलो, हो राईट. बट मग मला परत एक माझा मॅनेजर आला आणि त्याने मला 2021चा मागितला, 2022चा मागितला, तर मला हे हेक्टिक नाही होणार का, दरवेळेस कॅल्क्युलेट मेजर लिहा आणि अगेन ती व्हॅल्यू पुट करा, हेक्टिक होईल. हो होणार. बट हो हो पॅरामीटरने काय केलं, एक रेंज डिसाईड केली. कुठून, पॅरामीटर 1 पासून ते पॅरामीटर 3 पर्यंत. येस. राईट. सो त्यांनी मला काय देतो होतो, मग प्रिव्हियस इयरचा पहिली इयर पासून ते दुसऱ्या इयर पर्यंत सेल्स देतो, म्हणजे त्या प्रिव्हियस इयरचा सेल्स देतो मला. ओके, इफ जर आणि तुला मग 3ची व्हॅल्यू लास्ट पाहिजे जे असती तर तिथं अजून एक कॅलेंडर पाहिजे असतं, म्हणजे 23चा डेटा पाहिजे होता. आणि सपोज की आता त्याची व्हॅल्यू हवी आहे तर मग ते प्रिव्हियस इयरचं कॅल्क्युलेट फंक्शन यूज करून काढायचं. येस, राईट. ओके. ठीक आहे, आता काय होतं, मी नेक्स्ट पेज घेतो आणि इथे पाय चार्ट सिलेक्ट करतो. त्यामध्ये आता इयर ड्रॅग करतो. इयर ड्रॅग करतो. Then values, I will add total sales. Yes, this is a normal chart. Okay, ह्याच्यामध्ये तर कोणाला काही डाऊट नसेल. ओके, देन आय क्रिएट अगेन, just wait, I create again one pie chart. Okay, pie chart. ओके, त्यामध्ये मी अगेन इयर पास करतो. ओके,
सॉरी मंथ पास करतो. ओके, लिजेंड मध्ये मंथ पास करतो अँड देन अगेन टोटल सेल्स व्हॅल्यू माय टोटल सेल्स. ओके, अगेन मी पाय चार्ट क्रिएट करतो. ओके, त्यामध्ये क्वार्टर वाईज सेल्स ट्रॅक करतो. ओके, अगेन मी एक सिलेक्ट करतो अँड डे वाईज पण सिलेक्ट करतो. ओके, डे वाईज पण टोटल सेल्स ट्रॅक करतो. डे 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 ओके, ओके, इथं मी काय केले, 4 डिफरंट क्रिएट केलेत. ओके, 4 डिफरंट पाय चार्ट क्रिएट केले. आता मला मला काय करावं लागेल, इथं प्रत्येकाला एक स्लायसर द्यावं लागेल. डिफरंट 4 स्लायसर तयार करावे लागेल, लाईक मंथ, लाईक इयर, लाईक क्वार्टर. ओके, सो आता मी काय करतो, अगेन मॉडेलिंग मध्ये व्ह्यू मध्ये जातो. सॉरी, मॉडेलिंग मध्ये न्यू पॅरामीटर मध्ये फील्ड्स एक ऑप्शन. ओके, कोणता, फील्ड्स एक ऑप्शन. ओके, फील्ड पॅरामीटर, फील्ड पॅरामीटर नाव. आता मला ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त ऍड करायचे व्हॅल्यूज. ओके, जसं आपण न्यूमेरिक रेंज मध्ये व्हॅल्यू ऍड केलेला तशा टाईप मध्ये इथं मला इथं ऍड करायचे. ओके, सो मी काय करतो, आता जस्ट एक कॅलेंडर लुकअप मध्ये जातो. ओके, देन इथून फर्स्ट इयर ऍड करतो. ओके, इयर, देन मंथ नेम, क्वार्टर, देन डे ऍड केलं, डे केलं अँड देन काय करतो, क्रिएट करतो. ओके, जस्ट वेट अ मिनिट. ओके, आता इथं काहीतरी असं डॅक्स फंक्शन दिसतंय. ओके, हे कोणी बिल्ड केले, ऑटोमॅटिकली पॉवर बी यांनी बिल्ड केले. ओके, सो मी जस्ट ओके म्हणतो. जस्ट आता काय करतो मी, इयर वर सिलेक्ट करतो. इट्स नॉट वर्किंग. बट हे तर मूव होत नाहीये. जस्ट वेट. ओके, टोटल सेल्स, there is field parameter. ओके, सो मी काय करतो, टोटल सेल्सच्या जागी जस्ट एक फील्ड पॅरामीटर म्हणून ड्रॅग करतो. ओके, देन टोटल, वेर इज टोटल सेल्स. It might be working. Just wait a minute guys. Again तो field parameter close करते हैं. Legend मध्ये field parameter, okay, got it. And then legend मध्ये total sales. ओके, इथं काहीतरी एक पॅरामीटर चेंज झालंय. सो मी जेव्हा इयरला करेल तर चेंज होतं ते व्हॅल्यू. ओके, क्वार्टरला सिलेक्ट करेल, डेला सिलेक्ट करेल, राईट. सो इफ जर मला नॉर्मल स्लायसर असते तर मला काय करायला लागलं असतं, इयरचं एक स्लायसर, मंथ नेमचं एक स्लायसर, देन क्वार्टरचं एक स्लायसर, देन डेचं एक स्लायसर, राईट. बट आता मला हे ऍप्लिकेबल करायचंय सगळ्यांसाठी. म्हणजे इथे जेवढे ऑपरेशन्स आहेत किंवा जेवढे आपण फील्ड्स तयार केलेत पाय चार्टचे,
त्यावर सगळ्यांसाठी मला काय करायचं, त्याला ऍप्लिकेबल करायचंय. ओके, सो आता काय करतो मी, काय करतो आता डिलीट करून टाकतो. सॉरी फॉर द मिस्टेक. ओके, जस्ट वेट, इज माय लिजन. ओके, इथं मी केलेलं लिजन मध्ये काय टाकलेलं, इयर टाकलेलं आहे जस्ट. ओके, सो मला ते इयर थ्रू दाखवायचं असेल. इफ जर मी ह्याच्यामध्ये फील्ड पॅरामीटर पास केला तर वेअर इज फील्ड पॅरामीटर पास करतो. ओके, अगेन हे सिलेक्ट करतो, ह्याच्यामध्ये पण काय करतो, फील्ड पॅरामीटर पास करतो. वेअर इज फील्ड पॅरामीटर. ओके, अगेन ह्याच्यामध्ये काय करतो, फील्ड पॅरामीटर पास करतो. ओके, आणि जेव्हा मी इयरला सिलेक्ट करत, मला इयर वाईज सेल्स दाखवते प्रत्येकाचा डिफरंट काहीतरी. राईट, मी मंथ वाईज सिलेक्ट करतो, देन मंथ वाईज दाखवतोय, क्वार्टर वाईज सिलेक्ट करतो, क्वार्टर वाईज दाखवतोय, डे वाईज सिलेक्ट करतो, डे वाईज दाखवतोय. राईट, सो मला प्रत्येकाला डिफरंट स्लाइसर करायची गरज आहे का, नाही. तर फील्डने काय केलं, चारही म्हणजे काय, माझे चारही जे व्हिज्युअल तयार केले त्याचा ऍक्सेस कोणाला दिला, फील्ड पॅरामीटरला दिला. आणि त्या फील्ड पॅरामीटर थ्रू माझे जे 4 स्लाइसर मी तयार करणं होतं त्याचा त्रास वाचला. सो मी ते एका स्लाइसर मध्ये तयार केलं, अँड देन त्या स्लाइसर थ्रू मी या सगळ्या व्हॅल्यू मूव्ह करतोय. राईट, ओके. और आपण काय करू आता, फील्ड पॅरामीटर काय करतो मी, रिमूव्ह करतो. ओके, काय करतो मी तर द फील्ड पॅरामीटर रिमूव्ह करतो. ओके, अगेन काय करतो, मॉडेलिंग मध्ये जातो, न्यू पॅरामीटर क्लिक करतो, देन अगेन फील्ड्स तयार करतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय ड्रॅग करतो मी, आपले जे टोटल्स व्हॅल्यू, टोटल सेल्स जे काढले ना ते ड्रॅग करतो. ओके, लाईक टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर, टोटल सेल्स. ओके, अँड टोटल ऑर्डर क्वांटिटी. वेअर इज टोटल ऑर्डर क्वांटिटी. काय करतो याला, अगेन काय होतं, ह्याला सिलेक्ट करतो. ओके, काय केलं मी, याला सिलेक्ट करतो. ओके, देन इथं फील्ड पॅरामीटर. ओके, डिटेल्स मध्ये काय करतो, फील्ड पॅरामीटर पास करतो. वेअर इज फील्ड पॅरामीटर 2. फील्ड पॅरामीटर पास केलं, वर्क ऑफ द कॅलेंडर मंथ. ओके, वेट, मी चुकीचं फील्ड सिलेक्ट करतोय. ओके, फील्ड पॅरामीटर 2 किती आहे, क्रिएटच झालं नाही होतं पॅरामीटर. जस्ट फील्ड्स मध्ये जातो अगेन, अँड देन कॅल्क्युलेशन मध्ये जाऊन जस्ट ड्रॅग करतो, टोटल सेल्स, देन टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर. ओके, जस्ट क्रिएट करतो. अरे यार, टोटल सेल्स पॅरामीटर 2 तयार झाला इथं कुठेतरी माझा.
ओके हे बघा इथं तयार झालं. ओके पॅरामीटर 2 क्रिएट झाला माझा. सो मी काय करतो जस्ट ह्याच्यामध्ये फील्ड पॅरामीटरच्या ऐवजी फील्ड पॅरामीटर जस्ट वेट अ मिनिट अगेन एक स्लाइसर घेतो. ओके आणि त्यामध्ये मी काय पास करतो माझा सेकंड पॅरामीटर जो फील्ड मॅटर पॅरामीटर मी काय केलेला मंथ सॉरी इयर थ्रू टोटल प्रॉफिट टोटल लॉस और टोटल कॉस्ट ह्या थ्रू तयार केला राईट. तो काय करतो मी फील्ड पॅरामीटर ह्याच्यामध्ये पास करतो सेकंड पॅरामीटर. जस्ट तुम्हाला दाखवते इफ काय प्रॉब्लेम असेल ना रिच आउट करा. ओके इथं आलं टोटल सेल्स टोटल प्रॉफिट. जेव्हा मी मंथ नेमला पण सिलेक्ट करेल आणि इयरला पण सिलेक्ट करेल ना तर ही जी तुमची व्हॅल्यू आहे का जी पाय चार्टमध्ये ती ऑटोमॅटिकली चेंज होते. म्हणजे काय होते मला डिफरंट स्लाइसर नाही तयार करायला लागत आहे. ह्या पॅरामीटर फील्ड्समुळे इयरची पण व्हॅल्यू चेंज होणार आहे ह्या पाय चार्टमधली आणि टोटल सेल्सची पण जी व्हॅल्यू असेल ती आपल्याला शो होणार. ओके दिस इज द यूज ऑफ पॅरामीटर युझिंग फील्ड्स. ओके सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स ऍक्च्युअली बट ते माझ्यामध्ये वर्क होत नाहीये बिकॉज ऑफ सम इश्यूज. ठीक आहे कळालं पॅरामीटर फील्ड्स आणि पॅरामीटर रेंजचा यूज. हॅलो हॅलो सिद्धी येस सर. कळतंय म्हणजे ऍक्च्युअली यूज कळाला का दोघांचा न्यूमेरिक रेंज आणि फील्ड्सचा युझिंग मॅनेज पॅरामीटर. ओके मी ह्याच्यावर एक डेट वाटलंच तर आपण हे परत रिपीट करू. ओके मी प्रॉब्लेम काय ते बघतो. बट जे आपण कन्सेप्ट बघितला फर्स्ट काय बघितलं ड्रिल थ्रू बघितला देन मॅनेज पॅरामीटर मध्ये गेलो आपण. ओके देन मॅनेज पॅरामीटर फर्स्ट काय बघितलं आपण न्यूमेरिक रेंज बघितली राईट. न्यूमेरिक रेंज काय करते इफ आपल्याला जर आपल्याकडे सेल्स कोणत्या 3 वर्षाचा सेल्स आहे म्हणजे पहिल्या 2020 पासून ते 2022चा. ओके इफ जर मला प्रिव्हियस सेल्स दाखवायचे असेल पर्टिक्युलर मंथचे और पर्टिक्युलर इयर वाईज तर मी काय करणार त्यासाठी न्यूमेरिक रेंज चूज करणार. ओके न्यूमेरिक रेंजमध्ये जाणार आणि इथं मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिनिमम व्हॅल्यू मध्ये कोणते सेल्स आहे माझा फर्स्ट इयरचा सेल्स आहे. सो मी काय करणार 1 सिलेक्ट करणार. ओके तर मॅक्झिमम किती इयरचा सेल्स आहे माझ्या 3 वर्षाचा आहे. सो मी काय करणार इथं 3 अँड देन डिफॉल्ट 1. आणि जेव्हा मी क्रिएट करेल तर इथं फील्ड पॅरामीटर म्हणून एक टेबल और मेजर क्रिएट होईल. ओके देन मी काय करणार जस्ट जिथं तुम्हाला पाहिजे तिथं जस्ट ड्रॅग करणार. ओके मी इथं काय केलेलं इथं फील्ड पॅरामीटर 1 ड्रॅग केलेलं. ओके कळालं. हो सर. ओके रिपीट करावं लागेल का हे लेक्चर. इफ येस असेल तर थम्स अप करा. सर येस म्हणजे फक्त स्लायसर मध्ये जो क्रिएट केलेला पॅरामीटर आहे तो ड्रॅग करायचं आणि जे आपण बाकीचे व्हिज्युअल्स घेतले त्याच्यामध्ये नाही ना ड्रॅग करायचं. नाही फक्त जे घेतले ना त्यामध्ये ट्रॅक करायचं. मग सो काय तो मला काय दाखवतोय आणि लिजेंड म्हणून जे पॅरामीटर सॉरी जे आपण व्हिज्युअल क्रिएट केलंय. ओके त्यामध्ये लिजेंड म्हणून एक ऑप्शन आहे. ओके तिथं तो फील्ड पॅरामीटर पास करायचा फक्त. ओके पण जेवढे व्हिज्युअल्स असणार आहेत त्या पेजवरती त्या रिलेटेड तर तिकडे सगळीकडे लिजेंड मध्ये तो क्रिएट केलेला पॅरामीटर पास करायचा इन फील्ड सेक्शन. ओके जेव्हा मी फील्ड तयार करेन बट न्यूमेरिक रेंज मध्ये मी काय केलेलं जेव्हा माझा कुठे गेला तो प्रिव्हियस इयरचा सेल्स होता राईट. कुठे गेला प्रिव्हियस सेल्स मी इथे काय केलेलं काय पास केलेलं -1 च्या जागी फक्त काय पास केलं -2 मायनस पॅरामीटर जी 1 आहे त्याची व्हॅल्यू पास केली राईट. सो ह्याच्यामुळे काय झालं मला प्रिव्हियस इयरचा सेल्स डायरेक्ट मी ह्याच्या थ्रू फाइंड करू शकलो म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट राईट टेबल व्ह्यू मध्ये डायरेक्ट मला आलेला सेल्स आठवतंय. हो ओके ठीक बाकीच्यांना कळतंय. समीक्षा प्रीती हो सर. येस सर.
कावेरी, हॅलो. येस सर. ओके. अक्षय भगवान, इजाज. येस सर. तो आपण थांबूया. ओके. मी हा पार्ट पर रिपीट करेल. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं आय थिंक पॉवर BI सर्व्हिस चालू होईल. ओके. व्हिज्युअलायझेशनचा पार्ट तर संपलेला आहे ऑलमोस्ट. जे मेन कन्सेप्ट आहेत, ड्रिल थ्रू, टूल टिप, KPIs कार्ड, ओके, मॅनेज पॅरामीटर, जे मेन ऑप्शन होते ते आपण एक्सप्लोर केले. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॉवर BI सर्व्हिस चालू करू. ओके. देन रिपोर्ट शेअरिंगचा पार्ट तिथे असेल. ठीक आहे.